उस्मानाबादमध्ये गेल्या काही वर्षात दुष्काळानं होत्याचं नव्हतं झालं। उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या सोनारी गावात 2013 मध्ये जवळपास 200 माकडं पाण्याअभावी मृत्युमुखी पडली। असे प्रकार मराठवाड्यात वारंवार घडतायत। त्यामुळे व्यथित झालेल्या पिंपरी चिंचवडच्या काही नागरिकांनी मुक्या प्राण्यांकरता एक उपक्रम सुरू केला। या नागरिकांना जोडून ठेवणारा अजून एक समान धागा म्हणजे हे सर्वच जण मूळचे मराठवाड्यातले आहेत। मराठवाडा जनविकास संघाची त्यांनी स्थापना करत सोनारीमधल्या माकडांसाठी अन्न आणि पाण्याची सोय केली आहे। त्यानंतर या कामाचा आवाका वाढत गेला। उस्मानाबादमधल्या 20 गावातल्या पशुपक्ष्यांना दत्तक घेऊन त्यांनी अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली आहे। काँक्रीटच्या हौदात टँकरनं पाणी पुरवलं जातं। त्यामुळे सुमारे 3000 पाळीव तसंच वन्य प्राण्यांच्या पाण्याची सोय झाली आहे। त्यात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, बैलांपासून अगदी माकड, हरिण, लांडगे, कोल्हे, मोर आणि विविध पक्षी यांच्या दाणा पाण्याची सोय झाली आहे। भूमपरांडा तालुक्यातील काळभैरवनाथाचं मंदिर आहे। तिथं 650 माकडांची संख्या आहे। कारण 2 वर्षापूर्वी माकडांना खाद्यही नव्हतं आणि पाणी नव्हतं। या उद्देशानं 200 ते 250 माकडं दगावली होती। हे कुठंतरी आपल्या बांधवांना मनाची खंत वाटत होती। या माध्यमातून आम्ही सर्व बांधव मिळून याही वर्षी एक वन्यप्राणी असतील, पाळीव प्राणी असतील, एक 10 सिमेंटचे हौद ठेवून तिथं आम्ही 17 सप्टेंबर पासून काम चालू केलेलं आहे। पिंपरी चिंचवड सोबत इतर भागातून दररोज अन्न आणि पाण्याचा पुरवठा केला जातो। माणसांना त्यांच्या वेदना व्यक्त करता येतात, पण मुक्या प्राण्यांच्या वेदना जाणून या नागरिकांनी प्राण्यांसाठी दाणा पाणी पुरवत मानवता धर्म पाळलाय। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।